अल्पवयीन मुलगी अनैतिक संबंधातून गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या महिन्यात शहरातील शासकीय रुग्णालयात तिची प्रसूती झाली. हे प्रकरण दाबण्यासाठी नवजात अर्भक विकण्यात आल्याची चर्चा आहे. हदगाव तालुक्यातील तामसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. या प्रकरणी गुन्हा दाखल करीत पोलिसांनी उपसरपंच असलेल्या बाबूराव तुपेकर वय 55 याला अटक केली आहे. गावातील 16 वर्षीय मुलीवर आरोपी बाबूराव तुपेकर यांनी वर्षभरापूर्वी पाण्यात दारू आणि गुंगीचे औषध देऊन अत्याचार केले होते. यानंतरही तो सातत्याने तिच्यावर अत्याचार करीत होता, अशी तक्रार पीडित मुलीने दिली आहे. त्यावरून तामसा पोलिसांनी उपसरपंचाविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अवैध संबंधातून अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली होती. मागील महिन्यात नांदेड शहरातील शासकीय रुग्णालयात तिची प्रसूती झाली. तिला मुलगी झाली. मात्र गावात बदनामी होईल म्हणून आरोपीने नवजात अर्भक विकल्याची चर्चा आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. पोलीस अधिक तपास करीत आहेत. मित्रांनो, ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे. आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन बातमींच्या अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचू शकतील. धन्यवाद.